शिवजयंती निमित्त कोट भरतीच्या सर्व मटेरियल्सवर तुम्हाला मिळणार 30% ऑफर आणि ही ऑफर फक्त 22 फेब्रुवारी पर्यंतच असेल. जाहिरातीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, उमेदवाराची अल्पसूची म्हणजेच शॉर्ट लिस्ट तयार करण्यात येईल. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण ही जर स्टेप ज्या व्यक्तीने पार पाडली, त्या व्यक्तीचे सक्सेस होण्याचे म्हणजे पोस्ट मिळवण्याचे चान्सेस जास्त असतात. तर ही शॉर्ट लिस्टमध्ये नाव येण्यासाठी आपल्याला फॉर्म भरत असतानाच योग्य फॉर्म भरावं लागतं, योग्य क्वालिफिकेशन भरावं लागते. तर ती काय आहे त्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. कारण की कोर्ट भरतीची प्रत्येक स्टेप ही महत्त्वाची आहे आणि प्रत्येक स्टेपला जर आपण चूक केली, तर तो व्यक्ती काय होतो त्या भरतीमधून बाहेर पडतो. त्याच्यामुळं संपूर्ण पॉइंट्स तुम्हाला कव्हर करून घेणे किंवा माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला हे पॉइंट्स माहीत नसतील, तर मित्रांनो पुढे जेवढे काही स्टेप आहेत कदाचित त्या स्टेपमधून तुम्ही बाहेर पडू शकण्याची गॅरंटी असते, म्हणजे शक्यता असते. म्हणून संपूर्ण माहिती अगोदर माहीत करूनच तुम्ही काय करा, तुमचं फॉर्म देखील भरा. तर पाहूया अल्पसूची ही कशी केली जाते, त्याच्यासाठी फॉर्म भरत असताना कोणत्या क्वालिफिकेशन्स आपण भरावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्याजवळ 7वीचा मार्क मेमो पासिंगचं असणं अत्यंत आवश्यक आहे. पर्सेंटेज तुम्हाला कितीही असो, मिनिमम 50% प्लस असले तर चांगली गोष्ट असायला पाहिजे. परंतु तुमच्याजवळ 7वीचं सर्टिफिकेट म्हणजे मार्क मेमो असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर काही व्यक्ती म्हणतात, डायरेक्ट अंदाजे टाकले तर काय होणार आहे? मार्क मेमो नसलं तर काय होणार आहे? परंतु तसं करायचं नाही. ॲक्युरेट मार्क टाकायचे. नसेल तर शाळेमधून घेऊन या आणि नंतर तुमचा फॉर्म तुम्ही काय करा, भरा. त्याच्यानंतर जेवढे जास्त तुमच्याकडे सर्टिफिकेट असतील स्किलचे, कोणतेही स्किलचे सर्टिफिकेट असेल तर बिनधास्त तुम्ही काय करा सर्टिफिकेट जोडा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच क्वालिफिकेशन्स जेवढं जास्त झालेलं आहे तेवढं सर्व क्वालिफिकेशन्स तुम्ही फॉर्म भरत असताना काय करा, ॲड करा. उदाहरणार्थ डिग्रीचा वाल्याने डिग्री करा, ज्यांची पी आहे पी करा. पी सोबत ज्यांचं बी आहे, एम आहे त्यांनी सुद्धा काय करायचं या ठिकाणी ते बी पण टाकायचं, एम पण टाकायचं. कारण की शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस हे जास्त असतात आणि त्याचा फायदा तुम्हाला होतो मित्रांनो इंटरव्ह्यूमध्ये. आता जरी शॉर्टलिस्ट करत असताना त्यांनी ज्या व्यक्तींना कमी मार्क आहे, अशा व्यक्तीला देखील काय करतात, शॉर्टलिस्ट करत असतात. परंतु याचा फायदा काय होतो हाय क्वालिफिकेशनचा, ज्यावेळेस तुमचं इंटरव्ह्यू मुलाखत घेतली जाते, त्यावेळेस तो व्यक्ती किती सक्षम आहे, ही नोकरी करण्यासाठी ते ओळखले जाते आणि त्यावरून तुम्हाला प्रश्नावरून तुमचं सिलेक्शन केले जाते. त्याच्यामुळे तुमच्याजवळ जेवढी क्वालिफिकेशन आहे, सर्व क्वालिफिकेशन्स तुम्ही काय करा, फॉर्म भरत असताना फिल करा. त्याच्यानंतर तुमच्याकडे जेवढे काही डिप्लोमा असतील, डिप्लोमे झालेले असेल, कुणाचं वेगवेगळ्या प्रकारचे डिप्लोमे असतील तर डिप्लोमे टाका. तुमच्याकडे अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र जोडा. कारण की त्यांच्यावर सुद्धा तुमचा काय होणार आहे तिथं फायदा होणार आहे. कारण ही पी पोस्ट आहे त्याच्यामुळं तिथं फायदा होणार आहे. म्हणून जेवढे काही क्वालिफिकेशन्स आहे, सर्व क्वालिफिकेशन्स तुम्ही टाका आणि कोणतेही क्वालिफिकेशन्स लपवण्याचा प्रयत्न करू नका. कारण एक व्यक्ती होता मुंबई उच्च न्यायालयामध्ये. त्यांनी काय केलं मित्रांनो, डिग्री टाकली, टाकली नाही. बरोबर आहे. मग इंटरव्ह्यूमध्ये गेला, सर्व झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, पास सुद्धा झाला. इंटरव्ह्यूमध्ये गेल्याच्या नंतर जो टी-सी असते, ते टी-सी पी-जीचे निघाले. मग तिथं त्यांना एक प्रश्न विचारला, की तुम्ही मग पी-जी का टाकली नाही? म्हणजे का लपवली तुम्ही? कारण ते लपवल्यासारखं झालेलं आहे. तर कोणत्याही प्रकारची पात्रता तुम्हाला लपवता येणार नाही. कारण क्वालिफिकेशन्स उघड होणार आहे. तर ही कसं असते, इंटरव्ह्यूमध्ये बाहेर काढतात. कारण सत्यता पडताळली जाते आणि तिथं जर आपण चूक केली, नाईलाजाने जरी चूक झाली, तरी ती चूक धरली जाते आणि तिथं आपल्याला त्या पोस्टला सोडावी लागते. आपण जरी आपलं जरी मन नसेल ती पोस्ट सोडायची, तर तशी सिच्युएशन आपली होते. त्या विद्यार्थ्याला तिथं इंटरव्ह्यूमधून काय केलं, गाळून टाकले. त्याच्यामुळं कोर्ट भरतीमध्ये चुकीला माफी नसते. म्हणून संपूर्ण डिटेल्स माहीत करून घ्या. नंतर फॉर्म भरा आणि आपल्या चॅनेलला फॉलो करा. कारण की सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण गाईडन्स करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तुम्ही पहा आपलं जे काही चॅनल आहे त्याच्या प्लेलिस्टमध्ये प्रत्येक टॉपिक्सवर आपण काय केलेलं आहे, विद्यार्थ्यांना गाईडन्स केलेले आहे आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये भरपूर विद्यार्थी लागले, जिल्हा न्यायालयामध्ये लागलेले आहेत, क्लर्कला लागलेले आहेत, पिऊनला लागलेले आहेत. काल परवा जी काही आपली भरती झाली नागपूर त्याच्यामध्ये काही विद्यार्थी लागलेले आहेत. तर अतिशय ऑथेंटिक माहिती आपण प्रोव्हाईड करण्याचा प्रयत्न करतो. मटेरियल देखील विद्यार्थ्यांना प्रोव्हाईड करतो. त्या पद्धतीने फॉर्म भरा आणि काही अडचण असेल तर टेलिग्राम चॅनल आहे, WhatsApp चॅनल आहे आणि माझा नंबर देखील तुमच्याजवळ आहे. तुम्ही कमेंट्स करू शकता किंवा व्हिडिओमध्ये कमेंट्स करा किंवा WhatsAppला देखील तुम्ही मेसेज करू शकता. तसेच आपलं जे काही येणारी भरती आहे, आता एक्झाम मेमध्ये त्याची शॉर्टलिस्ट लागेल. बॉम्बे हायकोर्टात त्याचं मटेरियल्स आपण तयार केलेलं कॉम्प्युटरचे क्वेशन्स आहेत 10 मार्काला. एक सुद्धा प्रश्न तुमचा जाणार नाही. तर ते प्रश्न तुम्ही घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि प्रॅक्टिससाठी जिल्हा न्यायालय भरती असो, त्याचे देखील आपण कंटेंट्स तयार केलेले. उच्च न्यायालय असो, हायकोर्ट असो, कोणत्याही प्रकारचं कोर्ट भरती संदर्भामध्ये मटेरियल्स तुम्हाला त्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्या पद्धतीने तुम्ही तयारी करा आणि आपलं गाईडन्स राहू द्या. त्या पद्धतीने 100% तुम्हाला ते पोस्ट मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.